सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे प्रयत्न करत असताना त्यांच्या या अथक प्रयत्नांना आता यश आलं। नुकतीच या सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाली। वसमत विधानसभा मतदारसंघातील पांगरा शिंदे सर्कल, चोंडिया आंबा सर्कल, शिरड शहापूर सर्कल, पुरजळ सर्कल तथा पूर्णा या सर्कलमधील अनेक गावं सिंचनाखाली येणार आहेत। यामध्ये वसमत तालुक्यातील 25 गावांच्या वर आणि औंढा तालुक्यातील 15 गावांमधील मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली येणार असल्यानं या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मतदारसंघातील सिंचन क्षमतेत मोठी वाढ होणार आहे। शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असल्यानं समाधान व्यक्त केलं जाते। या अगोदर स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्णा नदीवरील पोटा, पिंपळगाव कुटे, परळी दशरथे या मोठ्या बंधाऱ्यांना संभाजीनगर येथील कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली होती। त्याचं देखील काम प्रगतीपथावर आहे। सध्याच्या या सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाल्यानं जवळपास 3 ते 4 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्यानं याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे। वसमत विधानसभा मतदारसंघातील हे सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अनेक बैठका मंत्रालयात पार पडल्या होत्या। त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देखील अनेक बैठका झाल्या होत्या। नंतर आता या सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला मान्यता मिळाली। यासाठी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नांना यश आलंय। या योजनेला मान्यता मिळाल्यानं लवकरच याच्या कामाला सुरुवात देखील होणार असल्याची माहिती देण्यात आली। या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय।